नमस्कार, मी सत्यजित गुजर NSF नेचर अँड सोशल फाउंडेशनमध्ये आपलं स्वागत करतो। या तिसऱ्या भागामध्ये आपण ज्यांनी मदत केली तर त्यांची नावे आपण स्क्रीनवरती पाहत आहात। प्रथमतः मी सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो की भरभरून प्रेम तुम्ही NSFला दिल्याबद्दल। अशा अनेक जणांना मदतीची गरज असते, त्याच्यासाठी सतत NSF प्रयत्न करत असतं। या संस्थेच्या माध्यमातून आपल्याला देखील कुठली मदत जर का पोहोचवायची असेल तर नक्की तुम्ही ती मदत पोहोचवू शकता। आमच्या हेल्पलाईनवरती तुम्ही कॉल करून तुम्ही तुमची मदत नक्की अशा लोकांपर्यंत पोहोचवू शकता। तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवात तर आम्ही इथून करतो। आजींच्या दारातली पहिली दगडी काढून आम्ही एक साईडला ढीग लावायचं काम करत आहे। ती दगडी घ्या, तिकडची चौकट नाही बांधली पाहिजे। तिकडे येतो, तिकडे लाईट चौकट बांधली मी। हे कशाला टाकली तुम्ही? आता जे परत थांबा मोकळं केल्याशिवाय नाही होणार ते। लाकडे इकडे घेता का रे? ही सगळी लाकडे तिकडे टाकली, एक सगळी टाकूया। आधी तो पायातलं लाकूड थोडं एकदम पुढे सरकून टाक, पाया तिथे मध्ये नाही पाहिजे। हा बस झालं, तेवढीच कर। केलं तर चौकटीला मजबूती येईल। त्याला माती आणायची का? सगळं वर आधार लागला टाक ना भाऊ। अशी टाकायची। दगडी अजून लागणार पडलेले आहेत ते। आता अशा तऱ्हेने सगळं बघूया आपण की कितपत बसतात तेवढी दगडी आपण लावायची। पलीकडे फक्त ऐक ना, पलीकडे फक्त यायला पहिले माती मारायला माती नाही ना। आता माती कशी ओली माती कुठून आणणार? कशी होय रे, दगड पडला नाही पाहिजे। तेच प्रॉब्लेम आहे, म्हणून म्हटलं तोंड इकडे जास्त वरती नाही चढवली तरी चालेल। नाही इथपर्यंत अडवायला ती चौकट हल्ली नाही पाहिजे। ऐका की दादा, चौकटीला हात लावून आत नाही आत कुठेही जात नाही चौकट। मी ती बांधली तिथं वर, तिला लेवल घेशी इथं मागणं दट्ट्या लावला आणि ती निघणार नाही। नाही कुठेच जाणार नाही ती। आपण त्याला करू ऍडजस्ट, जो काय तर बांधलंय तिला तशी नका टाकू, जरा मोठी दगडी टाका, हलणार नाही। बघा हे वरचं येईल म्हणून मी काय म्हणतो, जरा हे घ्या, मोठ्या दगडी लावा। हा मोठ्या दगडी लावा, हलणार नाही तुला तिथं हात लागणार, डोकं लागन तो इकडे हलाय नको। त्याला काय जास्त हे केलं की पडणार आहे ते खाली। तिथं अशी तुझ्या पायात खड्डे आहे का रे? नाही टाकून दगड टाकू ह्याचा बॅलन्स होईल, ह्याला खिळा मारायचा एक। चौकट कम से कम उतरताना ती काय होते, चौकट हल्ली जाते ना, नाही कारण हे पडणार आहे। तिकडे ना थांबतात। आता आपण आजींना जायला अजिबात जागा नव्हती, तर महत्वाचं म्हणजे काय की थोडंसं
जागा व्हावी, त्यांना व्यवस्थित जाता यावं आतमध्ये, यासाठी आपण थोडंसं करू शकतो. तसं म्हटलं तर इथली भिंत वगैरे बांधणं थोडंसं अशक्य गोष्ट आहे, कारण काय तर थोडंसं जरी काय करायला गेलं तर ते पडण्याची शक्यता जास्त आहे. त्याच्यामुळे त्याला जास्त न हलवता आपण फक्त आतमध्ये जाण्यासाठी आजींना व्यवस्थित वाट व्हावी, त्यांना कुठेतरी अडथळा आतमध्ये जाताना होऊ नये, ह्याच्यासाठी आपण फक्त आता इथले सगळे लेवल आणि या सगळ्या गोष्टी तरी ऍटलिस्ट करून घेऊ. हे काय हे करे तिथे बघ, तिथं प्लास्टिक घरातलं उचलायला पाहिजे ना याला, इकडं जाऊन आवडलं दे उचलून दे त्याकडे. मग त्याच्यावर इथे टाक. टाक जास्त, म्हणजे काय होईल, मित्रांनो. जे काही इथं दगडी पडली होती हे आमच्या पद्धतीनं जेवढं जमल तेवढं आम्ही लावलेलं आहे. दुसरी गोष्ट, आजींना घरात जायला कशीच वाट नव्हती, तर ती वाट ही आम्ही केलेली. आम्हाला जेवढं जमल तेवढं आम्ही केलेलं आहे. इथं पण दगडी पडलेली होती, ही भिंत पडलेली होती. आपण सुरुवातीला स्टार्टला बघितलं, इथून ह्या सगळ्या दगडी लावून त्याच्यावर माती टाकण्याचा प्रयत्न केला आम्ही. जेवढं जमल तेवढं आम्ही केलेलं आहे. आजी आल्यात, आता आपण आजींना भेटूया. या आजी या. काय का पहिली आलेली ना तुम्ही, हो बाकीची आली होती ती खाली घालवली, ते बाकीचं त्यांना घालवली, इथं आली होती खाली जाती तर मी गेले खाली. घरात काय नाही ठेवलं, पहिल्याने आली होती ना, त्यांनी लुगडी बिगडी ते सगळं आणलं होतं, तेवढं राहिलं काय थोडं थोडं, आणि बाकीचं सगळं नेलं. पिटी 1200ची पिटी फोडली, कुलूप लागलेलं राहिलं आणि वर कडी काढली त्यांनी. कुठे पण ती पेटी कुठे आता ये ना घरात, त्यातलं काय सामान त्यानं वरनं का काढून नेलं. मी वर बसून तिला का खाली दाबून हे करीत होते, तेवढं सगळं मोकळी करून ठेवले. किती आता त्यानं काल का परवाची ती चावीची बैल आला बाहेर ठेवली, ती चावी गेला शोधून घेऊन. ती नेली, मग तिथनं आले मी माघारी. ते बघितलं, मग ते त्यांची लुगडी ती मग खाली नेऊन ठेवली आता, आणि त्यांनी सामान आणलं होतं ते खाली नेऊन ठेवलं. बाबा मी परत येऊ नका. तर तिथे सून आडवी आली, त्यांना सांगितलं म्हणजे अजिबात यायचं नाही, अजिबात जवळ यायचं नाही, अजिबात काही नाही यायचं नाही, तिथे यायचं नाही. त्या माणसानं खाली एक राडी, त्यांना म्हणजे अजिबात यायचं नाही, अजिबात द्यायचंच नाही, त्यांना तिथं जायचंच नाही म्हणजे. ते मी ऐकून घेतलं, बघितलं. मी ती म्हणत सून पण मना कुठं ओळखते, म्हणा दिसाना म्हणजे तिची दातारा अशी पुढे येते, तिने घेतलेली आवळून मना कुठं समजतंय तेव्हा. आणि ती बाई बोलती, आणि त्यांनी अखेर रात ती ताडपत्रीवरती बसवली होती, ती जुळली.
3 दिवस लागोपाठ जोडली. मग मी त्याला सांगितलं, म्हणलं फुगवून घेशील माझ्या हाताने. एवढ्या माणसाने, कुठल्या माणसाने कुठं किती गावांनी ती ताडपत्री मी खाली गावात असताना वर बसवली, ते गळतं काढलंय आणि तू का झोडून ते फाडून टाकतोयस, इतकं मी त्याला बोलले. बरं असू दे. आता काय माहिती का की ठीक आहे, जे होत आहे ते होत आहे, लोक येत आहेत तुमच्याजवळ, ठीक आहे. आता काय माहिती का, आता आम्ही आणलंय कपाट वगैरे, तुम्हाला एक कपाट वगैरे आणलेलं आहे. तर ते कपाट वगैरे आता घ्या. तर तुम्ही खाली गावातनं आलाय तर आणि तिथे तुमच्या आतमध्ये जायला जी वाट होती ती बी पडली, ती पडलेली होती, तिला केली सरळ जावा. आता काय काय? खरं नाही काय? बाबा. आखरी तुम्ही काय करताय? अरे तो रांडाचा काय म्हणा, घर दियाचा आहे का तवा? नाही नुसतं वाट फक्त आतमध्ये जायसाठी केली. अहो कबूल आहे, बाकीचे ताल- मान्य आहे, केलं तुम्ही. का म्हणून करताय तिथं? आता शान घरात पडले, जवळजवळ महिन्याचं शान घरात आहे. मला पाट्या उचला नका. मी काल आजच्या दिवसभर भरलं आणि जेव्हा कटाळ्याची दिसायचं बंद झालं तशी मी घरात गेली. बरं, ठीक आता आहे, ते आता असू पुढे दे. बांधलेले नाही नीट आतमध्ये चालत जाता यावं त्याच्यासाठी आता ती पडलेली होती बाजूचं, ते केलंय जरासं थोडस. अरे राजे हो, तुम्ही येऊन शेणा माझा फायदा काय आहे? जेव्हा मला माझ्या आत्माला रोग लागलाय, जेवढा आणत्यात तेवढं नाहीसं. काळेची पिठी परत घरातलं एवढं नाहीसं केलं. आणता कशाला? आणूच नका ना तुम्ही, आणू बी नका आणि तुम्ही बुडू बी नका. मला खायला बी गावत नाही. मी मिठखडा टाकते पिठात मिठखडा टाकते, तिखट टाकते, भाकरी करून खाते. मी भातात काल तिखट टाकते आणि मिठखडा टाकते खाते. ते अन्न सगळं निघले, वाहून नेले. त्याची मी आता पूर्ण सोय करते. का तर त्यांना कुणाला न्यायचं एवढं नेऊन दे आणि एवढं कुणाला नेलं. आतापासून तुम्ही पुढं आणू नका, एवढं तुम्हाला सांगते. जग माजायचा आणि तुम्ही बुडायचा का आणि माझ्या आत्मात घालायचं कसं घालायचं? आता कपाट वगैरे आणलेलं आहे. चावी आहे घेऊया आपण, चला घेऊया. कपाटाला चावी बी या चला चला चला. चला, काय नाही. ते कपाट ठेवायचं. हाय, बारीक ठेवूया, कपाट चला. लय मोठं बारीक आहे, नाही. बारीक जागा आहे. आहे ते. बारीक कपाट आहे. किती चला. आम्ही जागा आत जायला सगळे. एवढंच कामाला आला, दुसऱ्या कशाला आला? तुम्ही काम करायला अरे माझं तुझं काम पुण्य करायला. लागलं पाहिजे नको आम्हाला? हा? तुझं पुण्य लागलं पाहिजे नको आम्हाला? पुण्य या असं लागतंय ना. पुण्य लागेल एवढं, ज्यांना मुलं नव्हती त्यांना मुलं झाल्यात, ज्यांना मुलं नव्हती त्यांना मुलं झाल्यात. माझ्या बापाचा वसंत लग बुडून गेला होता, त्याला आता त्याच्या घरात नातू आहे. तर जाऊ दे तर आता. असं तुम्हाला चला, पुण्य आता- लागायचं आता तेवढं ऐका. लागल. ज्याला पचायचं आजी. त्याला पचेल. आता आम्हाला पण लवकर निघायचंय, आम्हाला सातारा पोहोचायचंय. अगं बया बया. तर मागच्या वेळेस अंधार झाला होता आम्हाला, रात्र झाली होती आम्हाला जायला. आता ह्याला वायरमॅनला तुम्ही फोन केला होता ना, काय घरी गेली होती? ते लाईट वगैरे लावली का? का नाही? त्यांनी ते पिन केली नाही ना. पिन नाही केली, म्हणजे लाईट आणली का त्यांनी? आणि त्याचं एक बल्ब ठेवला होता आणि मी वायर ठेवली होती, बरं. ती नेली हा. आणि एक लागले. तिला काहीच नाही, ते तसंच आहे. तो बल्ब काढून नेणार आहे माणूस, ती वायर काढून नेणार आहे, ते तसंच काहीच केलं नाही. तर असं म्हणणार आहे, तर ते तसं करू नका, त्यांची भर करू नका, नीट काढणं बुडू नका. मला किती गाड्या सांगितलं, मी परवा सांगितलं. नाही, असू दे, काय नाही होत, होतंय सगळं व्यवस्थित. चला नेऊन किती चला जाऊया, काय होणार खाऊन आहे? पाचणार आहे का त्यांना? चला चला. त्यांना पचलं म्हणून ती करतात. आता आपल्याला पचत अरे नाही लय म्हणून. दिवस पचत नाही खोट. असू दे, चला. भाजी घेऊन जातो तुझ्या रानातनं, पचली. कारंग्याची. घेऊ का नको? थांबा थांबा थांबा. आता होय. काय आहे काय? फुलांच्या टायमाला हे सांगा, फुलांच्या टायमाला बघा गौरीना फुलं येतात त्याला. बर. असा झगडं येतं ना, असल्या 2-2, 3-3 पिशव्याने येतात आणि ते फुलं तर लई भारी असतात. ही करू आहे पण फुलं तर लई भारी आहेत. ते आम्ही काय खाता ना. आणि हे कुठे नेतं असतं? आणि बस ते आता निघाला तर ते खाता होईल. घेऊन खाते. मग आम्ही खातो तेच तुम्ही खाताय ना. हो. काय आहे? हा? सगळं रानमेवा आम्ही सगळं खात हे असतो, अशी भाजी भाजी बिजी सगळं खात असतो. हे आम्ही रोज खात असतो कायम. म्हणजे गरगराची पानं नाही असेल का? सगळं शेंडवर आहे का?
शेंडवल नाही ना, शेंडवल आता नाही. मोर वाघ चवडा, वाघ नाही. वाटणगिरी, वाटा कुठली भाजी सांगू रानातली? वाटा नाही इकडे नाही. वाटाणा नाही, वाटणगिरी. वाटाणगिरी ती नाही आम्हाला माहिती. हा, ठीक आहे. जंगली भाजी आहे ती. हे जेठवट हा, खातो. परत राळ्याची भाजी. राळीची. हा, ते जी शेंडवल वर येतं जून होतं तेव्हा तिचं बी असतं ना, ती वरमुडून घ्यायचं असतं आणि मग त्याची भाजी ती करवंदाची झाडी असते बघा. तिकडं काय भारांगा आणि आळिंब. आळिंब असतं काय? आळंब आणि शेंडवल आणि जेठवट, कुरडू आणि गरगट आणि दगडाला कुरडू. दगडाला नाही. इथं दिसतच नाही. रानाचा कुठे असतो तो, म्हणजे पाठीला असतो. म्हणजे आम्ही तुझ्यासारखंच आहे का नाही? हा, हा, मग चला आता. आपलेच माणसं आहे. मग काय रानातलेच माणसं काय जनावर आहेत का? चला आपली माणसं तर आपलीच आहे. या 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 आपलीच खातात. तुम्ही आता दमलाय पण तरी पण ताट चालताय आमच्यापेक्षा. चाललंय ते राहतं म्हणून खाली बसलं तर येणारे नाही का बसलं त्या मावळीने. चाललं तर राहतं. एवढी शंभर वर्ष हे कपाटांना काय? चालू आहे. ते आता सगळं फोडून निघेल. चावी आहे की ना, लॉक आहे. बरं ही आजी पहिली गुरु सोडून लाव आणि मग तुला साहित्य भरून देतो. हा नाही साईटा ते साईटा ठेवायचं कुठं? इथलं आजी इथलं पडलं होतं तर तिथं ते दुरुस्त केलंय आणि आतमध्ये जायला पण जरा दगड वगैरे लावून एवढी घेतली. अडचण होती. व्यवस्थित काढली. केलंय रस्ता. तुझ्या ताकदीला काय दगड उचलत नव्हता. हो आजी, हो. आतमध्ये जायला सगळं हे तेवढंच काम केलं होतं मी. हा. येऊन केली बाकी काही म्हणजे आज जीवाचा हाल करून घेतलं एवढं वाटलं. नाही हाल कसं नाही केलं. काय जीवाचे हाल राहिलं. आहे ना आता व्यवस्थित? होय आजी, आहे का व्यवस्थित आता जायला? फुटणं आजी व्यवस्थित झालंय. पण आता कपाट कुठे ठेवता? कपाट खाली असू दे तिकडे खाली ठेवूया आता नाही. ते आता फोडून नेईल सगळं सामान, सगळं साहित्य सगळं नेणार. ते ठेवणार कुणी नाही. मला बघायला हे बघा वर जाऊन ती बघा कशी आहे. आणि किली राहिली, किली कुलूप लागलेलं राहिलं. त्याला काय करायचं? वरती कुठे चालला आजी? तुमच्याकडे साडी कसली आहे बघले? घेऊन जाईल. त्यानं धोपटली, तारपटली बसवलेली धोपटली फाडायला लागला. आणि तिनं आता बंधन केलंय. तुम्ही असं करा, ती बाई जे खाली आहे ना ती आडवी होती. ती म्हणते वर जायचं नाही, काही द्यायचं नाही, काही नाही. तर ती बाई जर आडवी आली ना तर तिला सांगायचं आम्ही आलोय कुठनं, आम्ही केस करू. नाही आता काय झालं माहितीये का, आता मला नाही अडवलं कुणी. आता नाही, मंगाची अडवली. मुंबईची माणसं अडवली माझ्या देखता. होय का? हा, ती मना वळाकली नाही ना तर तिथंच तिला तोडावली असती. बरं दे बरं कपाट. एक कपाट घे कपाटान. आजी बैल घेऊन जायचं रात्रीला. गप गप गप. काजल 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 सर चल 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 चल. हाय काजल रात. त्याला असं वाटतं आजी माझं जा, आजीनं काय करत नाही. जा तिकडं, जा तिकडे जा. नाही नाही जा थांब तिकडं, जरा, शिडिओ नको, थांब जरा. जा तिकडं. काय नाही, कोणी काय करत नाही आजीला. मागा की जरा. अनिल बाई तुम्ही जरा इथनं मागा सर. अरे माग नको, पुढे नको सर, माग येते ते. आलं तुम्ही मारतो तो उडी मारतोय तू. थांब. बेकार बहिणी त्या मलिकाने माझा फोन आला. त्यानं आलं तुम्ही हात लावा. हे कपाट वर ते हात लाव. थांब मग तरी खाली उभे राहतो. हा तर तू वर जा, मी शिडी जातो. काय काय तरी वर ठेव तिथं वर बैल कसं उपाशी वर सर. कपाट सोडताना पटकन मी लावलं. मी जाऊ का वर? थांब हलू नको थांब. तुम्ही जाऊ वर. विकास थांबा वर नका जाऊ. घेऊन जा रे.
बैल मारला मी ते खाली लक्ष ठेव बैल लागला हो हो इकडं का लॉक केलं नव्हतं का बॅटरी लॉकच आहे काय माझ्याकडे असंच चावी तिकडे ठेवू थांब 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 मी आहे उपरची अजय थांब 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 हे सगळ्यांनी माळ्या आजीला पहिलं सोडू द्या डायरेक्ट तिथे या खांबापाशी तिथे ना बसलोय बसलोय आजी चावी कशी आहे बरं देतो चावी द्या फक्त आणि ह्याच्याकडे कोणाकडे आहे ना हे द्या चावी आता सामान फक्त व्यवस्थित इथनं एक एक देतो आजी तुला सामान बघून ठेव काय केलं लाईट गिर इकडे हे बघ इकडे दे हे सामान इकडे दे लाईट घे इकडे राहतात अशी चावी आता कोणी बी न्यायला येऊन दे त्याला हाय बरोबर लावले आम्ही कॅमेरे फिमेरे की सगळं कळतं मोबाईलवर आम्हाला कोणी बी येऊन दे आता गावते आपल्याला कॅमेरा लावलाय कॅमेराच लावलाय काय टेन्शन घ्यायचं नाही आता म्हणून तर भेटलं नाही का कोण नेणार आहे तुझं आता बघू हे त्याच आहे पहिलं बिस्किट खायचं तेच ते मांजर काढून घे सगळ्यात खालच्यात मांजर आहे मांजर बसली सगळ्यात खालचे बघितली का तुम्ही हा मांजर आहे लाईट नीट मार लाईट एक तर तिकडून मार नाही ते कुठून तरी मला अंधार पडत त्याची पॉईंट हे बघा हात घाला हे बघा हे बघ ते हे एवढं उपटलं वर उपटलं तिकडं कळते असं होणार मग दाखवून तिकडे टाकणार त्या साईडनं तिकडे जा आजी आहे ना तिथे आजी जरा मागं चलतेस का कवडं टाक तिकडे हा चल मागा खाली कवड टाक ये बाहेर तू आजी पडशील का काय जंगलीच आहे जंगलातच मी जन्मच माझा जंगलात आहे टाक टाक तिकडे अजून एक बस आता नाही हलणार पडणार आहे असं पडणार आहे थांबा समजा 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 हे काय झालं व्यवस्थित रचना आपण केली नाही हा घर बोल हा ओके नाही आता निघत आता नाही निघत हा हे काढा हे काढा नाही नाही ठेवले मी थांब आता नाही हलत हे बघ आता घेतलाय बस केले केले इथं चावी असते कुठं नाही आणि इथं चावी ठेवली होती इथं. हो पण कशाला ठेवली इथं हे बघ चावी तू अशी करतीस ना आजी कुठे नाही चावी? नाही नाही चावी नाही चावी नेली थांब जरा बघतो मी बघ आता आजीजवळच जातोय
इकडे दाखव मला वर जा इकडे डायरेक्ट उडी मारायची. हो काजल. नाव काय आहे त्याचं? काय नाव आहे आजी? काजळ. हा, चालेल. काजळ होय. चालेल. काजळ. बाबा आजीला काय नाही करत आणि तुला बी नाही, तुझी सेवा करणारी पडते. लाडू ह्या मुलानं ते तुमचं नाव सांगा की जकातवाडीचं आहे हो. आणि ह्यानं तुझ्यासाठी लाडू स्वतःच्या हातानं बनवून आणलेला, ही बरणी त्याच्याच घरची आहे. हा लाडू तुला ते त्याच्या हातानं आम्हाला नको, आम्ही खाल्ले. तुम्ही घ्या ह्यात माझ्या देखता तुम्ही ऐका खाल्लाय आम्ही खाल्ले सगळं. आम्ही आल्यापासून इथं खातोय काम करत करत. आता तुझी वाट बघतोय, तू उपाशी गेली सकाळी. आता हा लाडू तुला तो चालणार आहे. त्याच्या हातानं बनवून त्यानं आणलेलं आहे. त्यांचं नाव काय? अजित सावंत. अजित सावंत जकातवाडी. अजित सावंत जकातवाडी का? सातारा. त्यांची ती फॅक्टरी आहो. पाय नाही पडायचे. पाय नाही पडायचे. पाया नाही पडत आजी. उपासाचे लाडू आहे ती. उपासाचे लाडू हे लाडू खाऊन बघ. आमच्या पुढे तुम्हाला चार त्यांना एक लाडू चार उजव्या चार. तसं नाही, तोंडात घाल चार की खावा खा की पहिल्यांदा. आजी दे हा काय इरगाळतो तोंडात. शेंद्रे गुळाचा बनवलेला आजी लाडू आहे. त्या मुलानं स्वतःच्या हातानं ही बरणी ठेव आतमध्ये. गुरु सोड ताकद येईल. 2 लाडू खाल्लंच जाताना आपलं गुरु सोडून तरी तुझं दुपार पोतर भागतंय मस्त. असं. आणि ते रानात घेऊन जायचं वाटलं तर खायचं तिकडे. काय येऊ का आता आम्ही? असं राग झाली म्हणून काय? नाही रात होत म्हणजे अजून होईल तर बघ. आता आता तू गुरु सोड. गुरु पण उपाशी राहायची. हो रात्रीला येणार नाही. हो नाही. किती वाजता यायचं सोडली तिकडे? तर नाही येणार. नाही येणार. मग नको ठीक आहे, सोडायचं. नको सोडायला मग. मग नको आता राहू ठीक दे. आहे, ठीक आहे. त्या उद्या सकाळी लवकर सोड आपली. हा? मग आता धन्यवाद. आम्हाला दर्शन दे. आता नको बरं नाही, बरं नको नको. बरं नाही, बरं नाही, ठीक आहे, नाही, ठीक आहे, ठीक नाही, आहे. नाही. ठीक आहे, नाही करत कोण. बरं ठीक आहे. बीट पडून आजे बीट पडून मागं. बरं ठीक आहे, बरं ठीक आहे. ये. जाऊ काय? येतो आता. हे पावसात परत परत येतो परत आम्ही. येतो आम्ही. सारखं हे हे चक्कर पावसात आमची. आपलं डोक्यावर घालायची. हा बाहेर गेलो काय टोपी येते ह्याची. हे जी टोपी आहे. ती ह्याला लावून ठेवायला आली नाही. हिला हे नाही वरत. नाही. कनेक्शन नाही. असू दे. टोपी आपली ही ठेवायची आणि पावसात घालायची. ही फोडली ना व्यवस्थित. केलं. चल आपलं किरण जी, जाऊ का? या काय जाऊ का आम्ही? नमस्कार. येतो चला. किरण हा. एक चार एक एक अजून लाडू खावा. कारण की उपाशी आहे ती दिवसभर. खा. नको. बरं असं. नको असं आजी, रडायचं रडायचं नाही. रडायचं नाही. रडायचं आजी, आम्ही आहे आता नाही, तुझ्यासाठी. आम्ही तुमच्यासाठी. काय आम्ही तुमच्यासाठी. रडायचं नाही. काय? रडायचं नाही. नका रडू. अगं रडते का आजी? कधी रडली नाही. काय आज एवढं रडली. आम्हाला उलट हसत म्हणायचं. काय आम्ही येतो परत आणि काय इथं मुक्कामाला राहायची. आम्ही येणार परत. ऐका परत येतो गाडी सेवा घ्यायला. करायला एवढं माझ्या आई बापानं काय अहो काय नाही. करून ठेवलं होतं. अगं, रडू नका तुम्ही, रडू नका. रडू नका. रडू नका. आजी उठा चला. रडू नका, रडू बरं आता आम्हाला आज्ञा द्या. रडू रडायचं नका. नाही, रडायचं काय? नाही. आशीर्वाद द्या रडायचं आजी, आशीर्वाद द्या. रडायचं नाही. ठेवा व्यवस्थित. बापानं मला एवढं कुठं पुण्य करून ठेवलं होतं. नवऱ्यानं असं द्या. नाही, काय? असं चला. बरं, आता आजी, रडायचं नाही आजी जाताना. रडू नको. अहो, तुझं काय नेलंय माहितीये का? भाजी बस का? अजून येऊन यासाल ना हा. गौरींच्या टायमाला या. बर. तुम्हाला रानात नाही नेणार जायला गावाचं चिचुरडी दिली असती पण मला दिसत नाही. नको, नाही, नको, नाही, असू काय दे. नाही. आहे, आम्ही खातो आहोत चिचुरडी. आमच्याकडे आहे. आहे ते का? चिचुरडे आहे, सगळे. आहे, आहे. चला आता आम्हाला चल, जाऊ का? चला ते- येतो आम्ही. आजी. हा परत येतो. येतो हा, परत येतो आम्ही. कधी येणार आहे तुम्ही? बघूया ना आता कसं कसं जमतंय तसं. तुम्हाला पाण्याने येतात का गरगटाची? नको नको आहेत आमच्या इथं. आणि आजी तुझी तू काळजी घे, आमची काळजी हा. घे. आम्ही येईन परत माघारी. काय? जाऊ का? बरं येऊ का? चला. हा चालेल. जाऊ का? चल. जातो मी आहे इथला काय- मी काय येईन सामान आहे जात ते घ्या. ह्यो इथंच असतो. ह्यो येईन इथनं जात आहे. येतोय. कुणाचा? कधी वाटलं बोसल्याचा. इथलं आहे. हे बघ. बोजल्याचं? हा बसलेलं पोरग आहे. हे आपलं खोरं आहे. आणले. आणि त्यानं खोरं दिलं इकडे तुला. बघा. हे बघ हे खोरं आणलंय तुला हे खोरं कशासाठी आणले? शान बरं शेण आहे. वगैरे काढता येईल. लांब हातानं काढण्यापेक्षा ते शेण त्याच्या घरनं खोरं आणले तुला. हे खोरं आणलं होय. हो. ग्रेट. पाठीत भरायचं आणि मग टाकायचं तिकडे बाहेर. डॉक्टर कोण तुमचा?
चुलता जे आमचा कंडक्टर ना इथं येते ते बोलले ना हा कंडक्टर ना चुलता जे आमचा त्याचं नाव कंडक्टर का दिलीप कंडक्टर त्यांचं वय हा मग त्यांनी तर मला जतन केली मेलेली जिथं आहे आता हे चुलतच आहे पण आला त्यांचा पुतण्या मग काय काळजी करायची नाही. काळजी करू नको हे आहे तुझ्यासाठी कोणाला याचे येऊन दे चोरायला गावत्यात बरोबर आता आता लावलेत कॅमेरे वगैरे लावलेत. कॅमेरे लावले चोर आता इथनं येऊन द्या आहेत आहेत तुला काय करायचं आता ते आम्ही आहे आपल्याकडे टेन्शन नाही घ्यायचं कुठं इथं आहे सगळीकडे लावल्यात बरोबर आता येऊन दे चोराला नेमका गावतो जाऊ का चला आम्ही? येऊ का जाऊ का अजय हा. काळजी घ्या बाबा हो जात आहे ना आता हा हा कुठल्या जाऊ का अजय हे पिशवी कुठे आहे ती? रडू नको रडून काय होणार आहे रडू नको जा आपली घरात गुरं बिरं बघ आता स्वयंपाक बिपाक बघ रडायचं ना. रडायचं नाही असं नाही करायचं मग आम्ही येऊ का नको हो ही लाईट ही लाईट हे ठेवायला लागते दिसते वासरू आलं म्हणा आजीला म्हणा वासरू आले व्यवस्थित राहा आहे आणि तुम्हाला मदत काही विषय आता निवांत का चहा पिया गारट्या गोट्याचं चहा बी पिन ती बिस्किट आणल्यात ती खायचं आणि मस्त पैकी राहायचं लय टेन्शन घ्यायचं नाही ना सर तुम्ही कुठले तुम्ही कंच्याकडची सातारा का इथली आम्ही सातारचे आणि ही दोघं इथलीच आहे ती ए बाळा तुम्ही इंदरचा ना बरं ना सर परत चावी आपल्याला चावीचे घेऊन येतात कुलूप आणायचं डायरेक्ट नवीन कुलूप आणतोय कुलूप नाही ते कुलूप काढायला चावी 1 2 3 चाव्या हे आताच्या चाव्या येते ना तसल्याच चाव्या पण ते त्या चावी वेगळ्या येतात त्या चावी वेगळ्या तुम्ही या सांगता का जरी चाव्या नाही आणल्या तरी डायरेक्ट नवीन कुलूप घेऊ ते कुलूप काढून नवीन लावू नवीन कुलूप घेऊन येतो या चला नाही जाते ते घरात काय नाही विषय त्याचा तर आता आज जे काही साहित्य आणलं आम्ही काय तर आमचा व्हिडिओ बघून बऱ्याच जणांनी मदत पण केली तर त्यातनं त्यांनी जे काही पैसे वगैरे दिलेले होते आम्हाला पाठवले होते आमच्या संस्थेला तर त्या संस्थेला ज्यांनी पैसे पाठवले त्यांचे मदत घेऊन आज ते कपाट वगैरे जे काही आहे ते त्यांनी मदत केलेली त्याच्यामधून आणलं होतं आमचं फक्त कार्य काय होतं की आणून ते साहित्य तुझ्यापर्यंत पोच करायचं काय तर ह्या लोकांचे खूप खूप आभार की त्यांनी सगळं हाताने मदत केली आजींना आज कपाट वगैरे आपण दिलं आणि बाकीचं साहित्य पण दिलेलं आहे त्यांना तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा कारण का तर आपल्याला अशी बऱ्याच ठिकाणी आपल्याला मदतीची गरज असते आणि आम्ही आमच्या परीने कोणीही ह्या फील्डमधलं नाही आहे आम्ही फक्त काय करत असतो की मदत मिळावी म्हणून आम्ही प्रयत्न करत असतो आणि सगळेजण वेगवेगळ्या क्षेत्रातून काम करतात स्वतःकडून जेवढी मदत करता येईल तेवढी करत असतो तुम्हाला देखील आव्हान करत असतो या गोष्टींच्या बाबतीत की तुम्ही देखील मदत करावी म्हणून आणि आमचा संस्थेचा जो QR कोड वगैरे जे असेल जो नंबर असेल तर ते पूर्ण व्हेरीफाय करून आणि त्या पद्धतीतच तुम्ही पैसे द्या आणि तुमची मदत ही त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे आमचं काम आहे कर्तव्य आहे आणि आम्हालाच नाही तर तुम्हाला देखील तेवढेच आशीर्वाद मिळत असतात या सगळ्या गोष्टींमधून तर नक्कीच आपण अशी मदत करत राहू आणि आजींचे तर आशीर्वाद आपल्याला सगळ्यांना लाभणारच आहेत आणि ज्यांनी मदत केलेली आहे तर त्यांची नावं आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत धन्यवाद जय भवानी जय शिवाजी तिकडे होय लावली गाडी अरे मग इथं जातो आम्ही आहे तिकडे गाड्या लावल्या का हो आलाय तसंच जातो आल्या त्या रोडनं जातो आम्ही बरं जावा चालेल काळजी घ्या गाड्या तिकडे आहेत म्हणल्यावर जावा हा काळजी घ्या नाही बरं
चावी ठेवली ना व्यवस्थित? चावी ठेवली का? चावी मला परत चावी दिली नाही ना तुम्ही. ती एक चावी ठेवली पण एक चावी दिली नाही ना तुम्ही. जेला पण नेल्या थांबत येताना परत आनंद देतो बघा. चला जेतो. या साखळी वगैरे नाही का कोणाकडे देव बाप्पा काही मंगळ माणूस रे सुखी राहून दे सुजल्यानंतर त्यांचा चिला पिला सुखी राहून या शिवला पुण्य करून दे पत्र पावर जाऊ. अर्ध्या